आचारसंहिता लागलेली आहे. राज्याच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. महाविकास आघाडी, महायुती, परिवर्तन महाशक्ती, इतर पक्ष हे आता रणांगणात उतरलेले आहेत. महाराष्ट्र ढवळून काढायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला कोणाचं सरकार बसणार हे कळणार आहे. त्यामुळे आपण राज्याच्या राजकारणामध्ये आपलं राज्यामध्ये जवळपास 65% इतका शेतकरी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयीच्या भावना महत्वाच्या आहेत. शेतकऱ्यांना नेमकं काय पाहिजे ते सुद्धा महत्वाचं आहे आणि आपलं काम शेतीमध्ये आता 2,62,000 फॉलोअर पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. त्यामुळे आपण एक महत्वाचा आपलं चॅनल रोल प्ले करत आहे. त्यामुळे आपली भूमिका ठरवणं गरजेचे आहे आणि मी जो काय आहे तो तुमच्या प्रेमामुळे आहे, तुमच्या सपोर्टमुळे आहे. तुम्ही जर माझ्या आयुष्यातून वजा केले तर मी शून्य होतो. त्यामुळे तुमचा आदेश माझ्यासाठी अंतिम असणार आहे आणि तीच परवानगी आणि तेच मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की आपण काय भूमिका घ्यावी. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात. सध्या ज्यांची सत्ता आहे ती म्हणजे महायुती. महायुतीमध्ये एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भाजपचे आहेत, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आहेत आणि अजित पवार हे त्यांच्या राष्ट्रवादी घड्याळाचे आहेत. तर त्यांनी जे काही सत्ता चालवली त्या सत्तेमध्ये एकतर शेतमालाला भाव नाही म्हणून शेतकऱ्याची नाराजी आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च भरून निघत नाही तरी सुद्धा सरकार सोयाबीन निर्यात का करत नाही, सोयाबीनचं अर्थकारण नेमकं कुठं राजकारणाच्या लोकांच्या त्या ठिकाणी दडलंय का हे समजायला मार्ग मोकळा व्हायला तयार नाहीये. त्यानंतरचं आहे की अनुदान जे आहेत, तुषार ठिबकचे अनुदान जे आहेत ते रखडलेले आहेत. ते देण्यामध्ये सरकार अपयशी ठरलेले आहे. परंतु सरकारनं लाडकी बहीण सारखी पॉप्युलर एक लोकप्रिय योजनेची घोषणा केली, त्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा टाकलेले आहेत. त्याचंच कॅम्पेनिंग मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आणि याच्यामध्ये शेतकरी कुठं मागं पडताना दिसलेला आहे. त्यानंतर 44,000 कोटी रुपयांचं त्या ठिकाणी त्यांनी वीज बिल माफी दिलेली आहे. तर त्याचा किती शेतकऱ्यांना फायदा झाला ते सुद्धा कमेंट्समध्ये व्यक्त व्हा आणि ती खरंच तुम्ही मागणी केली होता ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. शेतकऱ्यांची मागणी होती कर्जमाफी, परंतु कर्जमाफीवर त्या ठिकाणी हिरवा कंदील द्यायला महायुतीनं नामंजुरी दाखवली. महायुतीनं लाडकी बहीण चालवली, परंतु कर्जमाफीवर ते बोलायला तयार नाहीयेत. सोयाबीन कापसाचं अनुदान सरकारनं दिलं, परंतु ते खूप कमी दिलं आणि त्याच्यामुळं शेतकरी हा समाधानी झालेला नाहीये. महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रब्बीचा पीक विमा, हे सोयाबीन कापसाचं अनुदान, मोदीचे पैसे, मोदीचे म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे, त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे, हे सगळ्या पैशांचा लाभ शेतकऱ्यांना मिळतोय. थोडेफार शेतकरी समाधानी सुद्धा आहेत, परंतु ज्यांच्या खात्यात हा पैसा पडला नाही ते असमाधानी आहेत. हा एकंदर हा सगळा प्रकार आहे. हा म्हणजे महायुतीचा आहे. याच्यामध्ये महायुतीने काय काय दिलं, काय काय नाही दिलं आणि त्यांचा रोष हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ह्या बाजू आहेत त्यांच्या. दुसरं जर आता आपण महाविकास आघाडीकडे बघायला गेलं तर आता केंद्र सरकारमध्ये भाजप आहे, राज्यामध्ये सध्या भाजप महायुती आहे आणि असं असताना सोयाबीन सारख्या महत्वाच्या पिकाला जे आता महाराष्ट्रच नाही तर भोवतालचे 5-6-7 राज्य ते मोठ्या प्रमाणात पीक लावतायत. मग या पिकाला जर उत्पादन खर्च भरून निघत नाही, इतका जर भाव मिळत नसेल तर केंद्र सरकारने याच्यावर भूमिका स्पष्ट करणं गरजेची होती. नुसतं आयात शुल्क वाढवल्यानं होणार नाही तर निर्यात करणं गरजेची होती, परंतु तशा पद्धतीनं केंद्र सरकार करताना दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकारला जर शेतकऱ्यांचा रोष दाखवून द्यायचा असेल तर महाविकास आघाडीला मतदान करून त्या ठिकाणी तो रोष तुम्हाला दाखवता येईल. त्यानंतर शेतकऱ्यांनी वीज बिल माफी मागितली नव्हती, शेतकऱ्यांच्या बायकांनी लाडकी बहीण मागितली नव्हती, शेतकऱ्यांनी मागितला होता शेतमालाला भाव, शेतकऱ्यांनी मागितली होती कर्जमाफी, परंतु ना सरकारकडनं केंद्रासोबत पाठपुरावा करून ना शेतमालाला भाव देता आला, ना सरकारला कर्जमाफी करता आली. कर्जमाफी करायच्या वेळेस सरकारचं मत असं होतं की राज्यावर कर्जाचा डोंगर चढतो आहे, परंतु आज लाडकी बहीणमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पेमेंट थांबतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जर महाविकास आघाडीला मतदान केलं किंवा महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली तर एक गोष्ट होणार आहे की भाजपला परत एकदा कळणार आहे की शेतकऱ्यांना आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे काय, महाविकास आघाडी जर सत्तेमध्ये आली तर ते कर्जमाफी करतो म्हणाले. आता फडणवीस साहेब म्हणतायत की कर्जमाफी कशाने करणार, राज्याच्या तिजोरीमध्ये पैसाच नाहीये. तर मग त्या ठिकाणी महाविकास आघाडी कर्जही काढू शकतं, कारण की त्यांनी जर शब्द दिला आणि फडणवीस सारखा विरोधी पक्षनेता जर पुढे नसेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी 100% त्या ठिकाणी येणाऱ्या सरकारला द्यावी लागणार. कारण की सुप्रिया सुळे असतील, नाना पटोले असतील, उद्धव ठाकरे असतील, या तिघांनी स्टेटमेंट केलेलं आहे की आमचं सरकार आल्याला पहिली गोष्ट काय होईल ते शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी कर्जमाफी आणि तीच कर्जमाफी महायुतीनं त्या ठिकाणी द्यायचं
रद्द केलं. त्यानंतर आता एक महायुती झालं, महाविकास आघाडी झालं. आता तिसरी एक परिवर्तन महाशक्ती शेतकऱ्यांच्या रूपानं त्या ठिकाणी आलेली आहे. परिवर्तन महाशक्तीमध्ये नेते कोण आहेत? तर शेतकऱ्यांसाठी, अपंगांसाठी भांडणारे बच्चू कडू साहेब आहेत. स्वराज्य संघटनेचे शाहू महाराजांचे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज आहेत. शेतकरी नेते राजू शेट्टी आहेत. शेतकरी नेते वामनराव चटप आहेत. शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे आहेत. आणि अनेक त्या ठिकाणी मान्यवर त्याच्यामध्ये आहेत. अनेक शेतकरी नेते त्या परिवर्तन महाशक्तीमध्ये आहेत. प्रामाणिकपणे ते लढत चाललेले आहेत. परंतु हे दोन उमेदवार असताना तिसरा उमेदवार उभा राहिला आणि शेतकरी मतदान जर बाजूला पडलं तर त्या ठिकाणी आहेरेचं किंवा नाहीरेचं भलं होऊ शकतं, परंतु शेतकऱ्याचं काय होणार? त्यामुळे शेतकऱ्यांनी तिथं सुद्धा काय भूमिका घेतली पाहिजेत. आता मी बोलतो म्हणून मी खूपच 30 मार्क खा किंवा खूपच अभ्यासू याच्यातला भाग नाही. तुम्ही ऐकणारे बघणारे सुद्धा खूप महत्वाचा फॅक्टर याच्यामध्ये आहात. तुमचा प्रॅक्टिकली अभ्यास आहे. तुमचं त्या ठिकाणी अनेक लोक अनेक विषयामध्ये तज्ज्ञ असतात. तर आता मी तुमच्या पुढे 3 पर्याय ठेवलेले आहेत. एक म्हणजे महायुती, दुसरं म्हणजे महाविकास आघाडी आणि तिसरं म्हणजे परिवर्तन महाशक्ती. या 3 गोष्टी शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत, ज्या की आताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर आता आजच्या महिन्यालाच त्या ठिकाणी मतदान आहे, म्हणजे निकाल आहे. तर त्या ठिकाणी आपण काय भूमिका घ्यावी हे मला तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत की कमेंट्समध्ये सांगायचंय तुम्ही की तुमची काय भूमिका असणार आहे. त्यानंतर तुम्ही सांगायचंय की मी काय भूमिका घेतली पाहिजे, कारण की मी जो आहे तो तुमच्या सपोर्टमुळे आहे. तुम्ही मला बघता, मी तुमच्यासाठी ज्या काय गोष्टी करतो त्याला तुम्ही दाद देता, सपोर्ट करता. म्हणून आज मी मला जे काय वलय प्राप्त झालेले, मला जे काय लोक ओळखायला लागलेत त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात. ते श्रेय तुमचं आहे मायबापांनो. त्यामुळे तुमचा आदेश माझ्यासाठी असणार आहे. तर तुम्ही काय भूमिका घ्यावी हे सुद्धा सांगा आणि मी काय भूमिका घ्यावी, महाविकास आघाडीच्या बाजूला घ्यावी, महायुतीच्या बाजूला घ्यावी, परिवर्तन महाशक्तीच्या बाजूला घ्यावी का कोणतीच भूमिका घेऊ नये हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही जी गोष्ट सांगचाल आणि त्या ठिकाणी मेजॉरिटी विन आपण करूयात. जिकडे बहुमत असेल ती भूमिका आपण घेऊया. परंतु तुम्ही मला कमेंट्स करून नक्की तुमचं मत व्यक्त करा, कारण की इतिहास हा टकराने वालों का लिखा जाता है, तलवे चाटणे वालों का नहीं. आपल्यासारख्यानं या क्षेत्रातला अभ्यास असणाऱ्यानं, चांगलं वक्तृत्व असलेल्यानं आणि निर्भीडपणे आपण कुणालाही भिडण्याची ताकद आपल्यामध्ये या भारतीय संविधानानं दिलेली आहे. आणि त्या माध्यमातून आपण लढूयात, भिडूयात आणि आपले प्रश्न मांडूयात, आपला रोष आपण दाखवूयात. परंतु तुमचं मत याच्यामध्ये खूप अंतिम आहे. तुम्ही जो मला कौल द्याल त्या कौल मी शिरसावद्य मानेल आणि त्याप्रमाणे माझी पुढची भूमिका मी लगेच माझा नेक्स्ट व्हिडिओ करून तुमच्या समोर ती भूमिका ठेवेल. तुमच्या याबद्दलचं संपूर्ण मत नक्की व्यक्त व्हा. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.